आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात ना आपण एका अशा प्रश्नाने करूया जो ऐकायला थोडा आश्चर्यकारक वाटेल. म्हणजे 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. साताऱ्यातलं औंध नावाचं एक छोटंसं संस्थान होतं. अगदी छोटंसं. हो ना. आकारमानाने अवघं 500 चौरस मैलांचं. आणि तेही सलग नाही, तर इथे एक गाव तिथे एक गाव असं विखुरलेलं. ब्रिटिशांच्या लेखी त्यांना एवढीही किंमत नव्हती की त्यांना कसलाही औपचारिक मान मिळावा. हो, म्हणजे त्यांना कसलीही तोफांची सलामी नव्हती. नॉन सॅल्यूट स्टेट होतं ते. एक्झॅक्टली. ज्या काळात राजांचा रुतबा त्यांना मिळणाऱ्या तोफांच्या सलामीवरून ठरवला जायचा, तिथे औंधला एकही तोफेची सलामी मिळत नसे. पण याच एका आळवळणाच्या खेड्यापाड्यांनी बनलेल्या संस्थानात अचानक युरोपियन दर्जाचा रंगीत छपाईचा एक भव्य छापखाना उभा राहतो. जे खरंच खूप काय म्हणता येईल, थक्क करणार आहे. हो. आणि हे कसं आणि का घडलं? आपल्याकडे असलेल्या ऐतिहासिक संदर्भांनुसार ही कथा केवळ एका छापखान्याची नाही, तर कला, तंत्रज्ञान आणि एका अनोख्या राजाच्या दूरदृष्टीची आहे. पेंटर प्रिन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी हे कलेचं लोकशाहीकरण कसं केलं हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. कारण हा प्रवास समजून घेताना त्या काळातील प्रिंटिंग प्रेसचं म्हणजे छापखान्याचं महत्त्व काय होतं हे बघणं गरजेचं आहे. छपाईचं तंत्रज्ञान हे प्रामुख्याने मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या 3 मोठ्या शहरांपुरतंच मर्यादित होतं. अच्छा. आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक भारतीय संस्थानिक या छपाई तंत्रज्ञानाकडे म्हणजे मोठ्या संशयाने किंवा भीतीने पाहत असत. भीतीने म्हणजे त्यांना छापखान्याची भीती का वाटावी? कारण त्यांना वाटायचं की हे आपल्या अधिकारांवर गदा आणणारं संकट आहे. एक भन्नाट उदाहरण आहे 1825चं. बॉम्बे समाचार या वृत्तपत्राने बडोद्याच्या जाजाबद्दल एक बातमी छापली होती. एका जातीच्या वादात राजाला मिळालेल्या पैशांबद्दलची ती बातमी होती. बापरे, मग तर राजा खूपच संतापला असेल. हो ना. त्या राजाला याचा इतका राग आला की त्याने थेट ब्रिटिश सरकारकडे या छापखान्याचीच तक्रार केली. त्यामुळे संस्थानांमध्ये छापखाना असणं हे अत्यंत दुर्मिळ होतं. म्हणजे एकीकडे मोठे राजे छापखान्याला घाबरत होते आणि दुसरीकडे हा एक छोट्याशा संस्थानाचा राजा चक्क युरोपियन दर्जाचा छापखाना आपल्या गावात घेऊन आला. अगदी बरोबर. आणि तंत्रज्ञानाची ही झेप समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या व्यक्तीला समजून घ्यावं लागेल, ज्याने याची सुरुवात केली. औंधचे 9वे राजा भवानराव श्रीनिवासराव उर्फ बाळासाहेब. कारण ते काही पारंपरिक चौकटीतले राजे नव्हते, बरोबर? अजिबात नाही. 1868 मध्ये जन्मलेल्या बाळासाहेबांची जडणघडणच खूप वेगळी होती. ते मुंबई विद्यापीठातून 1894 मध्ये BA ची पदवी घेणारे पहिले भारतीय संस्थानिक होते. अच्छा, म्हणजे उच्च शिक्षित होते. हो. त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर कायदा शिकण्यासाठी म्हणून ते मुंबईला गेले. पण खरं तर त्यांना कायद्यापेक्षा मुंबईच्या त्या महानगरीय जीवनाचं आणि तिथल्या कलाविश्वाचं जास्त आकर्षण होतं. हो, कारण त्यांची मूळ आवड चित्रकलेत होती. आणि याच आवडीपोटी त्यांची भेट त्या काळातील भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रकार म्हणजे राजा रवी वर्मा यांच्याशी झाली. हो. आणि ही भेट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आणि ही भेट ना नुसती वरवरची नव्हती. आपण जेव्हा त्यांच्याबद्दल वाचतो तेव्हा लक्षात येतं की बाळासाहेबांची रवी वर्मांवर प्रचंड भक्ती होती. ते स्वतःच्या देवघरात प्रत्यक्ष रवी वर्मांचा फोटो ठेवत असत. हो. एखाद्या राजाने दुसऱ्या एका कलाकाराचा फोटो देवघरात ठेवणं हेच मुळी अफाट आहे. अगदी. आणि ते रोज सकाळी बरोबर 6 वाजता रवी वर्मांच्या स्टुडिओत हजर असायचे. रवी वर्मा रिकाम्या कॅनव्हासवर रंगाचा पहिला स्ट्रोक कसा मारतात हे पाहण्यासाठी. हे अगदी असं आहे की तंत्रज्ञानाची आवड असलेल्या एखाद्या व्यक्तीने थेट सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाऊन स्टीव्ह जॉब्सला पहिला कॉम्प्युटर बनवताना पाहावा आणि मग तेच प्रगत तंत्रज्ञान आपल्या छोट्याशा गावात आणण्याचं स्वप्न पाहावं. हे उदाहरण अगदी चपखल आहे. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे युरोपियन तंत्रज्ञान आणि भारतीय पौराणिक कथा यांचा हा जो संगम होता, तिथे बाळासाहेब केवळ एक बघ्या नव्हते. म्हणजे ते फक्त कौतुक करत नव्हते. नाही, ते एक क्रिटिकल ऑब्झर्व्हर म्हणजे चिकित्सक निरीक्षक होते. रवी वर्मा चित्र कसं काढतात हे तर ते पाहत होतेच, पण त्याच वेळी रवी वर्मा त्यांच्या कलेचं बिझनेस मॉडेल कसं उभं करत आहेत याकडेही त्यांचं बारीक लक्ष होतं. अच्छा, म्हणजे त्यांनी ती व्यावसायिक बाजू पण हेरली होती. एक्झॅक्टली. 1894च्या सुमारास रवी वर्मा यांनी श्लेचर आणि गेरहाट नावाच्या 2 जर्मन तंत्रज्ञांच्या मदतीने बॉम्बेमध्ये स्वतःचा लिथोग्राफिक प्रेस सुरू केला.
केला, जिथून शकुंतला जन्मसारखी ती प्रसिद्ध रंगीत चित्रे छापली जाऊ लागली. आणि बाळासाहेबांनी हा संपूर्ण तांत्रिक प्रवास अगदी जवळून पाहिला. त्यांनी रवी वर्मांच्या असिस्टंट श्रीरामपंत जोशी यांच्याकडून चक्क फोटोग्राफीही शिकून घेतली. पण एक मिनिट, इथे मला एक गोष्ट विचारायची आहे. आपण लिथोग्राफिक प्रेस आणि क्रोमोलिथोग्राफी म्हणतोय, पण हे नक्की होतं तरी काय? ही अत्यंत गुंतागुंतीची आणि खर्चिक प्रक्रिया होती. सोप्या भाषेत सांगायचं तर क्रोमोलिथोग्राफी म्हणजे दगडावरून केलेली रंगीत छापाई. दगडावरून? बापरे. हो, यासाठी चुनखडीचे अत्यंत जड आणि गुळगुळीत दगड वापरले जायचे. समजा तुम्हाला एखाद्या चित्रात 10 वेगळे रंग हवे आहेत, तर तुम्हाला 10 वेगवेगळे दगड तयार करावे लागायचे. म्हणजे प्रत्येक रंगासाठी एक वेगळा दगड? हो ना. प्रत्येक दगडावर एका विशिष्ट रंगासाठी रसायनांचा वापर करून चित्र कोरलं जायचं. मग कागद पहिल्या दगडावरून फिरवला की त्यावर समजा फक्त लाल रंग उमटायचा. तोच कागद दुसऱ्या दगडावरून फिरवला की निळा रंग उमटायचा. आणि हे सगळे रंग कागदावर अचूक एकाच जागी, म्हणजे एकदम परफेक्ट अलाइनमेंटमध्ये पडले पाहिजेत, नाहीतर चित्र खराब दिसेल. अगदी बरोबर. युरोपियन तंत्रज्ञान आणि जर्मन तज्ज्ञांची मदत यामुळेच हे रवी वर्मांना शक्य होत होतं. मुंबईतील हे सगळं आधुनिक तंत्रज्ञान पाहिल्यानंतर बाळासाहेबांना हाच प्रयोग त्यांच्या स्वतःच्या महत्वाकांक्षी कला प्रकल्पासाठी करायचा होता. पण त्यांच्याकडे त्यावेळी तशी यंत्रणा होती का? कारण 1895 मध्ये त्यांना मुंबई सोडून औंधला परतावं लागलं आणि पुढे 1909 मध्ये ते औंधच्या गादीवर बसले. आता डोक्यात मुंबईत पाहिलेलं ते जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान होतं, पण प्रत्यक्षात औंधमध्ये परिस्थिती काय होती? तिथेच तर खरा संघर्ष होता. 1892 मध्ये औंधमध्ये आधीच एक छोटासा लिथोग्राफिक प्रेस होता, पण तो कुठे होता माहित आहे? कुठे? चक्क तुरुंगात. तिथले कैदी तो चालवत असत आणि त्यावर फक्त सरकारी कराचे फॉर्म्स किंवा पावत्या छापल्या जायच्या. बापरे. म्हणजे तुरुंगातले कैदी फक्त टॅक्सचे फॉर्म छापत होते? हो. आणि बाळासाहेबांनी स्वतः रामायणावर आधारित तब्बल 60 जलरंगातील म्हणजे वॉटर कलर्समधील चित्र काढली होती. या प्रकल्पाला त्यांनी चित्र रामायण असं नाव दिलं होतं. आणि ही 60 चित्रे त्या कैद्यांच्या छापखान्यात तर छापता येणार नव्हती. मग त्यांनी काय केलं? त्यांनी आधी पुण्यात आणि चक्क इंग्लंडमध्येही विचारणा करून पाहिली की या चित्रांचे ब्लॉक्स बनवता येतील का. पण शेवटी 1914 मध्ये बॉम्बेच्या ब्रिटिश इंडिया प्रेसमध्ये हे पुस्तक छापले गेले. आणि तेही चक्क 7 भाषांमध्ये: मराठी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी आणि तमिळ. पण इथे मला एक गोष्ट खटकते. कोणती? तुरुंगातील कैद्यांकडून सरकारी टॅक्स फॉर्म छापणाऱ्या जुनाट व्यवस्थेकडून थेट 7 भाषांमधील रंगीत कलात्मक चित्र रामायण छापण्यापर्यंतची ही उडी खूप मोठी नाही का? स्थानिक पायाभूत सुविधांनी याला अचानक कसा सपोर्ट केला? हा बदल काही एका रात्रीत झाला नाही. चित्र रामायणच्या बाहेरील छपाईच्या अनुभवानंतरच बाळासाहेबांना राजा रवी वर्मा यांच्या पावलावर पाऊल ठेवून औंधमध्ये स्वतःचा क्रोमोलिथोग्राफ छापखाना उभारण्याची प्रेरणा मिळाली. या यशातून जो आत्मविश्वास मिळाला ना, त्यातून त्यांनी 1917-18च्या सुमारास तब्बल 6,000 रुपये खर्चून मुंबईहून एक नवीन टाईप प्रिंटिंग प्रेस औंधला आणला. अच्छा, म्हणजे त्यांनी स्वतः तिथे इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आणि 1923 मध्ये त्यासाठी एक स्वतंत्र इमारती बांधली. एकदा का औंधमध्ये छपाईची पायाभूत सुविधा उभी राहिली की बाळासाहेबांनी आपला मोर्चा भारताच्या दुसऱ्या महान महाकाव्याकडे वळवला, महाभारताकडे. आणि इथेच त्यांनी तंत्रज्ञान आणि संशोधनाची सांगड घातली. हे काम खूपच भव्य होतं. त्यांनी पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटला म्हणजे बोरीला महाभारताच्या क्रिटिकल एडिशनसाठी तब्बल 1,00,000 रुपयांची देणगी दिली. बापरे, 1,00,000 रुपये त्या काळात? हो. आणि या प्रकल्पाचे संपादक होते विष्णू एस सुखटणकर. ही क्रिटिकल एडिशन म्हणजे देशभरातील हस्तलिखिते गोळा करून मूळ महाभारत शोधण्याचं अत्यंत कठीण असं काम होतं. आणि या ग्रंथासाठी चित्रांची पण गरज होतीच. बरोबर. पण आता बाळासाहेबांकडे स्वतः चित्र काढण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी जे स्कूल ऑफ आर्टच्या नारायणराव पुराम या तरुण चित्रकाराला 100 रुपये महिना पगारावर नेमले. ज्यांनी पुढे 50 चित्र काढली. पण खरी गोम पुढेच आहे. ही चित्रे छापण्यासाठी बाळासाहेबांनी स्वतःच्या खिशातून 40,000 रुपये खर्च करून 8 लिथो प्रेस उभारला. इथेच विषय खराच खूप रंजक होतो. म्हणजे स्वतःच्या खिशातून 40,000 रुपये खर्च करण्याचा वेडेपणा आणि दूरदृष्टी कमाल आहे. आणि त्यांनी या पैशांतून नुसतं मशीन नाही आणलं. त्यांनी हंटर पेनरो स्टुडिओ कॅमेरा,
कुक लेन्स, कलर फिल्टर्स आणि 2 मजली कॉन्क्रीटची इमारत उभी केली. आणि या प्रेसवर काम करण्यासाठी त्यांनी मुंबईहून चौधरी नावाच्या तज्ज्ञाला बोलावले. ज्याचा पगार चक्क 300 रुपये महिना होता. म्हणजे चित्र काढणाऱ्या कलाकारापेक्षा मशीन चालवणाऱ्याला 3 पट जास्त पगार. हो ना. यातूनच मग 1930 मध्ये शिवाजी अल्बम आणि 1933 मध्ये महाभारताचा पहिला खंड प्रकाशित झाला. जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिलं तर हे केवळ पुस्तके छापण्याचे काम नव्हते. हे भारतीय पौराणिक ग्रंथांचे जतन आणि प्रमाणीकरण करण्याचे एक मोठं राष्ट्रीय कार्य होते. अगदी खरंय. पण छापखान्याच्या माध्यमातून कागदावर कलेचं लोकशाहीकरण तर झाले होते, पण बाळासाहेबांना प्रत्यक्ष भौतिक कलेच्या म्हणजे फिजिकल आर्टच्या बाबतीतही हेच करायचे होते. हो, आणि याच विचारातून त्यांच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक क्रांतीचा जन्म झाला. म्हणजे 1938चा तो प्रसिद्ध औंधचा प्रयोग, ज्याला आपण औंध एक्सपेरिमेंट म्हणतो. एक्झॅक्टली. 1938 मध्ये बाळासाहेबांनी आपले राजकीय अधिकार प्रजेला म्हणजे ग्रामपंचायतींना दिले. आणि गंमत बघ, त्याच वर्षी त्यांनी औंधमध्ये यमाई देवीच्या डोंगरावर 70,000 रुपये खर्चून श्री भवानी चित्रसंग्रहालय बांधले. 70,000 रुपये खर्चून म्युझियम, तेही एका गावात. हो, यात नैसर्गिक प्रकाशाचा वापर करणारी 14 दालने आहेत. आणि या संग्रहालयात पाश्चात्य कला जसे की टिपिन, रॅफेलच्या प्रती, भारतीय लघुचित्रे, हेनरी मूरचे मदर अँड चाइल्ड हे आधुनिक शिल्प आणि स्वतः रवी वर्मांची सैरंत्री आणि मल्याळी लेडी ही मूळ चित्रे पण ठेवली. हो, यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. वसाहत काळात जेव्हा ब्रिटिशांना वाटत होते की भारतीयांना स्वशासनाचा अधिकार नाही, तेव्हा हे संग्रहालय आणि औंधचा प्रयोग हे सिद्ध करत होते की भारतीय लोकशाही आणि उच्च अभिरुची दोन्ही पेलू शकतात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? पाश्चात्य आणि भारतीय उच्च दर्जाची कला एका ग्रामीण शेतकऱ्याने पाहिल्याने खरोखरच त्याचा दृष्टिकोन बदलला असेल का? नक्कीच बदलला. कारण बाळासाहेबांच्या मते कलेचा उद्देश प्रजेला नुसतं रंजवण नव्हतं, तर प्रजेला म्हणजे जे सब्जेक्ट्स आहेत त्यांना सुजाण नागरिक सिटिझन्स बनवणे हा होता. हे संग्रहालय आजही ग्रामीण भागातील लोकांसाठी खुले आहे आणि रोज सुमारे 100 स्थानिक लोक याला भेट देतात. क्या बात आहे. म्हणजे आपण जर संपूर्ण सखोल चर्चेचा थोडक्यात गोषावारा द्यायचा म्हटला तर कसं एका नॉन सॅल्यूट संस्थानाने एका प्रगत छापखान्यापासून ते कलेच्या संग्रहालयापर्यंतचा प्रवास केला आणि राजा रवी वर्मा यांच्या कलेचा वारसा सामान्य माणसापर्यंत पोहोचवला, हे खरंच थक्क करणार आहे. आणि हे सगळं एका माणसाच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालं. हो ना. पण जाता जाता मला एका विचार करायला लावणाऱ्या गोष्टीवर लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं. आपण आत्तापर्यंत त्यांच्या कलेबद्दल बोललो, पण स्रोतांनुसार बाळासाहेबांना चित्रकलेबद्दल व्यायामाचीही प्रचंड आवड होती. अच्छा, व्यायामाची? हो, त्यांनी सूर्यनमस्कार आणि आहारावर पुस्तके लिहिली. एवढंच नाही तर कुस्ती आणि मल्लखांबाचे त्यांनी स्वतः सिनेमॅटिक चित्रपटही बनवले. बाप रे, हे तर मला माहीतच नव्हतं. मग विचार कर, माणसाच्या शारीरिक आरोग्याबद्दल आणि शरीरशास्त्राबद्दल असलेल्या याच प्रचंड वेडामुळं त्यांना राजा रवी वर्मांच्या युरोपियन अकॅडमिक रिअलिझममधील कलाकृती इतक्या भावल्या असतील का? म्हणजे जिथे मानवी शरीराचे अगदी हुबेहूब आणि अचूक चित्रण केले जाते. एक्झॅक्टली. मानवी शरीरावरील त्यांचे प्रेम आणि कलेतील त्यांचे प्रेम यांचा हा काही छुपा संबंध असावा का? एक राजा जो सकाळी सूर्यनमस्काराचा पुरस्कार करतो आणि दिवसा अचूक शरीरशास्त्र रेखाटणारी चित्रे छापतो. ऐकणाऱ्यांनी यावर नक्की विचार करा.